पाहिली किती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि काटेदार आपली ही चकली तयार झालेली आहे। पण तुम्हाला माहित आहे का, ही चकली मी अजिबात भाजणीचा वापर न करता बनवली आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। मनाला वाटेल तेव्हा कधीही घाईच्या वेळेला झटपट बनवू शकता। अजिबात तेलकट बनत नाही आणि फक्त महत्त्वाचे 2 घटक लागतात। बऱ्याचदा दिवाळीच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला भाजणी बनवायला वेळ मिळत नाही, त्यावेळेला अतिशय उत्तम हा पर्याय आहे। सर्वच घरातील मंडळी किंवा पाहुणे रावळे नक्कीच खुश होतील। चला तर मग लगेच या रेसिपीला सुरुवात करूया। तर आजची ही चकली मी गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे। त्याकरिता 2 वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलंय। वजनी प्रमाणात साधारणतः 300 ग्रॅम असेल। आता गव्हाचं पीठ घरातीलच वापरायचं असल्यामुळे वजनी प्रमाण नाही वापरलं तरी देखील चालणार आहे। सोबतच घेऊयात 1 वाटी तांदळाचं पीठ, वजनी प्रमाणात 150 ग्रॅम असेल। आता हे तांदळाचं पीठ देखील यामध्येच टाकूयात आणि छान असे दोनही पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर आपल्याला फक्त ही चकली बनवण्याकरिता हे 2 महत्त्वाचे घटकच वापरात येणार आहे। बाकीचे तर संपूर्णच घटक आपल्या घरात उपलब्ध असतातच। आता हे दोनही पीठ व्यवस्थित मिक्स झाले। आता हे मी वाफवून घेणार आहे। वाफवल्यामुळे आपली चकली खूपच छान अशी खुसखुशीत होते, पण अजिबात तेल पित नाही आणि याचमुळे आपल्याला पिठाची उकड काढण्याची अजिबात गरज पडणार नाहीये। त्याकरिता हे पीठ मी एका सुती रुमालामध्ये काढून घेतले। पण लक्षात ठेवायचे, या ठिकाणी व्हाईटच कलरचा रुमाल वापरा किंवा इतर कलरचा रुमाल वापरला तरी देखील त्याचा रंग जाणार नाही ना, ही मात्र काळजी घ्या। आता याची आपल्याला एक पोटली किंवा मग गाठोडं बांधून घ्यायचं आहे, बघा या पद्धतीने। कारण आपण हे वाफवणार आहोत, तर खालचं कुकरमधलं किंवा स्टीमरमधलं पाणी यामध्ये जायला नकोय। व्यवस्थित बांधलं गेलं नंतर मग मी हे गाठोडं एका कुकरच्या डब्यात ठेवलंय। कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी ठेवलंय, त्यामध्ये हा डब्बा ठेवलाय। आता मी 15 मिनिटांकरिता मध्यम गॅसवर हे वाफवून घेते। या ठिकाणी तुम्ही स्टीमरचाही वापर करू शकता। कुकर वापरत असल्यास याची शिट्टी काढून टाकावी। आता झाकण लावूयात आणि हे वाफवून घेऊयात। तर बघा 15 मिनिटांनंतर गॅस मी बंद केलेला आहे। आता कुकरचं झाकण खोलून बघूयात। 15 मिनिटांमध्ये आपले पीठ छान असे वाफवून झाले आहे। ते मी एका ताटामध्ये काढून घेते। हे पीठ वाफवल्यानंतर याचा एक थोडासा घट्टसर असा एक गोळा तयार होतो, बघा या पद्धतीचा। त्यामुळेच हे मी एका ताटामध्ये काढून घेते, कारण हे पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचंय, म्हणजे फोडून नंतर यातील संपूर्ण गाठी या फोडून घ्यायच्या आहेत। म्हणजे सुरुवातीला आपलं जसं पद्धतीचं पीठ होतं ना, अगदी सेम पीठ पुन्हा एकदा तयार करून घ्यायचंय। त्यामुळे चमच्याने मी या गाठी फोडून घेते, कारण हलकसं पीठ गरम होतं। आता या चमच्याने कितीही गाठी फोडल्या तरी देखील एखादा अर्धी गाठी यामध्ये राहू शकते, त्यामुळे हे आपण चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे मग यातील संपूर्णच गाठी फोडायला जास्तच मदत होईल। त्याकरिता मी या ठिकाणी एक चाळणी घेतलीये आणि आता हे पीठ मी छान असं व्यवस्थित गाळून घेते। बघा अगदी मस्त असं आपलं या ठिकाणी पहिल्यासारखंच हे पीठ तयार होईल। तर बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये काही मसाले टाकूयात। 1.5 चमचा किंवा तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट टाकलंय, पाऊण चमचा मीठ टाकलंय, 2 चिमूट हिंग टाकूयात आणि सोबतच अर्धा चमचा ओवा, जो हातांवर मी क्रश करून टाकतेय। यामुळे चकलीला फ्लेवर मस्त येतो। सोबतच टाकूयात 3 मोठे चमचे पांढरे तीळ। आता संपूर्ण साहित्य या पिठामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आपण छान असं वाफवून घेतलेलं असल्यामुळे यामध्ये तेल टाकण्याची अजिबात गरज पडत नाही। तेल न वापरता देखील आपल्या या चकल्या खूपच छान अशा चविष्ट आणि खुसखुशीत तयार होतात। त्यामुळे मी देखील तेल वापरलेलं नाहीये। आता यामध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरवरचं थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि हे याचा छान असा घट्टसर गोळा मळून घेऊयात। या ठिकाणी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला हे कणिक छान असं घट्टसरच मळून घ्यायचंय। कणिक छान असं घट्टसर मळलं की चकली अजिबात तेल पित नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिला खूपच छान असे काटे येतात आणि यामुळेच ती आतून मस्त अशी पोकळ तयार होते। आपल्याला ही चकली बनवत असताना फक्त आत्ताच्याच टिप्स लक्षात ठेवायच्या नाहीये, तर चकली तळताना देखील काही खास टिप्स आहेत त्या देखील लक्षात ठेवायच्या आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बऱ्याचदा मला नंतर कमेंट्स येतात की आमची चकली नरम पडली, तेल जास्त पिलं, अशा पद्धतीचे। त्यामुळे या प्रोसेससाठी तळणं देखील खूपच महत्त्वाचं आहे। आता कणिक व्यवस्थित अशी घट्टसर मळून झाल्यानंतर चकली तयार करणार आहोत,
त्याकरिता मी या ठिकाणी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे. याला तुम्ही जे काही म्हणत असाल ते घेऊ शकता, पण याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय. तेल लावल्यामुळे आपलं पीठ या सोऱ्याला अजिबात चिकटत नाही. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकलीचा रंग देखील अजिबात बदलत नाही, कारण बऱ्याचदा या सोऱ्यामध्ये पीठ घातलं की ते थोडंसं काळपट होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे सोऱ्याला तुम्ही तेल अवश्य लावून घ्या. आता या पिठातील निम्मा भाग मी कट करून घेतलाय, म्हणजेच निम्म पीठ घेतलंय. त्यांना मी छान असं व्यवस्थित हातांवर गोल करून घेतेय, सिलेंडर शेप देऊन घेतेय. यामुळे आपल्या या पिठामध्ये अजिबात हवा राहणार नाही आणि आपली चकली पाडताना देखील एकसारखी व्यवस्थित पाडली जाईल. कारण यामध्ये जर हवा राहिली ना तर चकली पाडताना ती तुटू शकते. तर बघा, अशा पद्धतीने मी या साच्यामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं भरून घेतलंय. आता याचं वरील झाकण बंद करून घेऊया. तर बघा, या साच्याला मी चकलीची चाळण लावून घेतलेली आहे. पण चकलीची चाळण लावताना आणखी एक टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जी खडबडीत बाजू आहे ना ती आतल्या साईडने असावी आणि प्लेन बाजू खालच्या साईडने असावी. खडबडीत बाजू आतल्या साईडने असली की याला काटे फारच छान येतात. आता आपण लगेचच चकली बनवायला घेऊयात. ही चकली तुम्ही पेपरवर देखील बनवून घेऊ शकता किंवा एखाद्या छोट्याशा ताटलीवर देखील बनवून घेऊ शकता. मी या ताटामध्येच एका वेळेला 5 ते 6 चकल्या बनवणार आहे, त्यामुळे मी ताटाचा वापर केला आहे. हवं असल्यास तुम्ही या ताटाला तेल देखील लावून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी मस्त अशी एक मोठ्या आकाराची चकली बनवून घेतलेली आहे. चकली बनवल्यानंतर सर्वात शेवटचं जे टोक आहे ना ते व्यवस्थित असं प्रेस करून द्यायचं किंवा चिकटवून द्यायचं. यामुळे चकली तेलात गेल्यानंतर अजिबात सुटत नाही. आणि मधलं देखील जे टोक आहे ना ते देखील थोडंसं प्रेस करून द्यायचं. आता ही चकली तुम्हाला कितपत मोठी किंवा छोटी हवी आहे ना त्यानुसार तुम्ही ही चकली तयार करून घेऊ शकता. मला मोठ्या आकाराची चकली हवी होती. बघा, अगदी मस्त अशी आपली ही चकली तयार केली जात आहे. अजिबात तुटत नाहीये. आणि यांना काटे तर बघा काय मस्त आणि जबरदस्त आले आहेत. अगदी मस्त अशी काटेदार आपली ही चकली तयार होते. आता एका वेळेला मी साधारणतः 7 चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. जास्त ही चकल्या बनवून ठेवू नका, नाहीतर मग त्या सुकतात आणि नंतर मग त्या कडक देखील बनू शकतात. त्यामुळे सुरुवातीला मी फक्त 7 चकल्या बनवून घेतलेल्या आहे. आता ह्या लगेच आपण तळून घेणार आहोत. त्याकरिता तेल मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवलेलं होतं. आता यामध्ये आपण चकल्या सोडूयात. तर या चकल्या मी झाऱ्यावर घेऊन यामध्ये सोडतीये. यामुळे चकली तुटतही नाही आणि हातावर तेल देखील उडत नाही. आता चकल्या तळतानाच्या काही खास महत्त्वाच्या टिप्स सांगते. तेल हे चांगल्यापैकी गरमच असावं. गॅसची फ्लेम मध्यम ते हाय असावी आणि चकल्या या एकाच वेळेला जास्तही टाकू नयेत. फक्त 2 ते 3च टाकाव्या, जेवढ्या तुमच्या कढईत मावेल तेवढ्याच. कारण त्यांना फुलायलाही जागा लागते आणि जास्त चकल्या लावल्या तर तेल लवकर थंड होऊन नंतर मग आपल्या चकल्या तेलही पिऊ शकता. आता या चकल्या टाकल्यानंतर बघा, यामध्ये खूप जास्त प्रमाणात बुडबुडे निघत आहेत. हे बुडबुडे ज्या वेळेला कमी होतील आणि सोबतच चकली थोडीशी हार्ड झाल्यासारखी जाणवेल त्याच वेळेला या पलटवून दुसऱ्या साईडने टाकायच्या आहेत. तोपर्यंत यांना अजिबात हातही लावायचा नाही, नाहीतर मग चकली तेलात विरघळू शकते. तर बघा, दुसऱ्याही साईडने मी या चकल्या छान अशा तळून घेतेय. चकल्या तळल्यानंतर या बघा तेलाच्या तळाशी जाऊन बसतात. त्यावेळेला समजायचे आपल्या चकल्या छान अशा तळून झाल्या आहेत किंवा मग यातील जे बुडबुडे निघत आहेत ते देखील बऱ्यापैकी कमी होतात, रंग देखील बदलतो. तर बघा, अगदी मस्त अशी काटेदार आपली ही चकली तयार झाली आहे. या 3ही चकल्या मी या तेलातून बाहेर काढून घेते आणि सेम पद्धतीने उरलेल्या ही चकल्या या वेळेला तेलामध्ये सोडते. या चकल्या तुम्ही अशा पद्धतीने हातावर घेऊन देखील सोडू शकता, जर तुम्हाला जमत असेल तरच. नाहीतर मग पहिली पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे, ती सहजच कुणालाही जमेल. तर बघा, सेम पद्धतीने मी एका वेळेला फक्त 2 ते 3च चकल्या टाकल्या. या चकल्या तेलात टाकल्यानंतर ज्या वेळेला त्या थोड्याशा हार्ड झाल्यासारख्या जाणवल्या किंवा यांतील बुडबुडे कमी झाले त्याच वेळेला मी या पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घेते. तर मी या सांगितलेल्या टिप्स नक्की तुम्ही वापरा. 100% पहिल्याच प्रयत्नात तुमच्या या चकल्या परफेक्ट अशा तयार होतील. आता मी या घेतलेल्या प्रमाणामध्ये किती चकल्या तयार झाल्या ते सांगते. तर साधारणतः मी एवढ्या मोठ्या साईजच्या या चकल्या तयार केल्या आहेत, त्या माझ्या 25 तयार झाल्या. जर तुम्ही छोट्या साईजच्या चकल्या बनवल्या तर जास्तही तयार होतील. आता या तयार झालेल्या चकल्या थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा, हातांवर हे चोळतीये, हात अजिबात तेलकट दिसत नाहीये. म्हणजे काय, तर आपली ही चकली अजिबात तेलकट झाली नाही आणि हातावर चुरगळल्यानंतर बघा
पटकन फुटली गेली, याचा अर्थ मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे. आणि काट्यांचं म्हणाल तर हे तुम्हाला दिसतच आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. आणि आता दिवाळी रेसिपींना सुरुवात झाली म्हटल्यानंतर यानंतर तुम्हाला दिवाळी विशेष कोणती रेसिपी बघायला आवडेल हे कमेंट्स करून कळवायला अजिबात विसरू नका. बाय बाय.